वेलकम स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये आपण इंटरपोलेशन पाहणार आहोत. तर आता इंटरपोलेशन म्हणजे काय की जो एखादा कर्व असेल त्या कर्वचे डिस्क्रीट पॉइंट फाइंड आउट करणे आणि त्या डिस्क्रीट पॉइंटला कनेक्ट करणे, त्याला आपण म्हणतोय इंटरपोलेशन. तसं त्याला मराठीमध्ये आपण प्रक्षोभन असं नाव आहे किंवा प्रक्षिप्त करणे असं नाव आहे. म्हणजे काय, एखादा कर्व असेल ते एखाद्या कर्वचे आपल्याला डिस्क्रीट पॉइंट फाइंड आउट करून जे काही डिस्क्रीट पॉइंट आहेत ते एकमेकांना कनेक्ट करणे. म्हणजे बघा इथे आता इंटरपोलेशन, पॉलिनॉमियल सेक्शन्स आर फिटेड so that the curve passes through each control point. Resulting curve is said to interpolate the set of control points. म्हणजे काय, एखाद्या कर्वला वेगवेगळे टाईपचे कर्व असतील, काही वाकडे तिकडे असतील, काही क्युबिक आकारामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या टाईपचा कर्व्स असतील. सर्कल ड्रॉ करतानाचा कर्व असेल किंवा इलिप ड्रॉ करतानाचा कर्व असेल किंवा एखाद्या साइन वेव्हचा कर्व असेल. कुठलाही जो काही कर्व आहे त्या कर्वचे आपल्याला सेट ऑफ कंट्रोल पॉइंट्स फाइंड आउट करायचे, त्याला आपल्याला इंटरपोलेट करायचंय. म्हणजे जो काही कर्व दिलेला आहे त्या कर्वला आपल्याला ड्रॉ करायचा आहे. म्हणजे तर बघा मग काय आहे, तो जो काही पॉलिनॉमियल सेक्शन आहे तो एखाद्या कर्व मधून त्या पॉलिनॉमियल सेक्शन मधून एखादा कर्व पास झालेला असेल तर त्या पास झालेल्या कर्व्सचे आपल्याला कंट्रोल पॉइंट फाइंड आउट करायचे. ते कंट्रोल पॉइंट म्हणजेच काय, तर आपले डिस्क्रीट पॉइंट फाइंड आउट करून आपल्याला तो कर्व डिझाईन करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. नंतर आहे बघा, इंटरपोलेशन कर्व्स आर कॉमनली यूज टू डिजिटाइज ड्रॉइंग्स और टू स्पेसिफाय ॲनिमेशन पाथ. आता कशासाठी यूज केला जातो जास्त, तर डिजिटाइज ड्रॉइंग म्हणजे डिजिटल ड्रॉइंग, कम्प्युटर ग्राफिक्सची ड्रॉइंग आणि ॲनिमेशनच्या पाथसाठी. तर बघा मग इंटरपोलेशन ही प्रोसेस काय आहे. इंटरपोलेशन इज अ मेथड ऑफ कन्स्ट्रक्टिंग न्यू डेटा पॉइंट्स विदिन रेंज ऑफ डिस्क्रीट सेट ऑफ नोन डेटा पॉइंट्स. म्हणजे काय, एखादा कर्व दिलेला आहे, त्या कर्वच्या इथे बघा इमेजमध्ये वेगवेगळे टाईपचे कर्व दिलेले आहेत. आता हा जो कर्व आहे त्याचं इथे काय केलं आपण, डिस्क्रीट पॉइंट्स फाइंड आउट केले. डिस्क्रीट पॉइंट फाइंड आउट केल्यानंतर त्याला काय केलं, एक कनेक्ट केले, ते पॉइंट्स कनेक्ट केले. त्यानंतर कॅल्क्युलेट केले मोर पॉइंट्स आहेत का त्याच्यामध्ये, कुठे नाही. नंतर काय केलं, ऍक्च्युअली आपण कर्व ड्रॉ केला. तसंच काय आहे बघा, इंटरपोलेशन इज अ मेथड ऑफ कन्स्ट्रक्टिंग न्यू डेटा पॉइंट्स. नवीन डेटा पॉइंट्स कन्स्ट्रक्ट करणे, शोधणे किंवा विदिन रेंज ऑफ डिस्क्रीट सेट ऑफ नोन डेटा पॉइंट्स, किंवा नवीन पॉइंट कन्स्ट्रक्ट करणे किंवा दिलेल्या कर्वमध्ये डिस्क्रीट पॉइंट्स शोधणे, याला आपण म्हणतो आहे इंटरपोलेशन. बघा मग नेक्स्ट, द नंबर ऑफ डेटा पॉइंट्स ऑब्टेन बाय सॅम्पलिंग और एक्सपेरिमेंटेशन रिप्रेझेंट्स व्हॅल्यूज ऑफ फंक्शन फॉर लिमिटेड नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे काय, जेवढे काही नंबर ऑफ डेटा पॉइंट्स असतील एखाद्या एक्सपेरिमेंट्सनुसार किंवा एखाद्या सॅम्पल कर्वनुसार, त्यावरून काय करतो आपण, इंटरपोलेशनचं फंक्शन किंवा इंटरपोलेशनचा फॉर्म्युला आपण डिझाईन करतो. नंतर बघा, द मेन टास्क ऑफ इंटरपोलेशन इज टू फाइंड सुटेबल मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर नोन कर्व. म्हणजे काय आहे, एखाद्या कर्वसाठी सुटेबल मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फाइंड आउट करण्याचं काम आहे आपलं इंटरपोलेशनचं. बघा मग, दिस टेक्निक इज यूज व्हेन वी हॅव टू ड्रॉ कर्व बाय डिटरमाइनिंग इंटरमिडिएट पॉइंट्स बिटवीन नॉन सॅम्पल पॉइंट्स. म्हणजे ही टेक्निक कशी यूज करतो आपण, एखादा कर्व ड्रॉ करायचा असेल तर जे काही पॉइंट्स दिलेले आहेत त्या पॉइंट्सनुसार आपण इंटरमिडिएट पॉइंट फाइंड आउट करतो त्या गिवन दिलेल्या सॅम्पल पॉइंट्सचे, त्याला आपण म्हणतो इंटरपोलेशन प्रोसेस. आता इथे बघा, एक कर्व दिलेला आहे, अननोन कर्व, नंतर त्याला नोन सॅम्पल पॉइंट्स, त्या कर्ववरनं काय केले आपण, त्याचे सॅम्पल पॉइंट्स फाइंड आउट केले. सॅम्पल पॉइंट्स फाइंड आउट केल्यानंतर बघा, फिट रिजन विथ अननोन कर्व. आता ह्या सॅम्पल पॉइंट्सला काय केलं, जो आपल्याला माहित आहे नोन कर्व, आता हा कशाचा, सर्कलचा कर्व आहे. आता त्या नोन कर्व मध्ये ते पॉइंट्स आपण फिट केले. ते पॉइंट फिट केल्यानंतर कॅल्क्युलेट मोर पॉइंट्स फ्रॉम द नोन कर्व. आता जेवढे काही पॉइंट्स भेटलेले आहेत त्या पॉइंट्स पासून अजून पॉइंट्स फाइंड आउट करायच्यात आपल्याला, तो नोन कर्व यूज करून. नंतर बघा, नोन कर्व यूज करून पॉइंट फाइंड आउट केले. त्यानंतर ऍक्च्युअली ड्रॉ स्ट्रेट लाईन सेगमेंट्स कनेक्टिंग पॉइंट्स.
मग नंतर काय करायला लागलं आपल्याला, हे जे काही पॉइंट्स कनेक्ट करायचे आहेत त्या पॉइंट कनेक्ट करण्यासाठी आपण एक स्ट्रेट लाईनचा सेगमेंट ड्रॉ केलेले आहेत. बघा मग, अ कर्व हॅव्हिंग नो सिम्पल मॅथेमॅटिकल डेफिनेशन कॅन बी ड्रॉन बाय युझिंग अप्रॉक्सिमेशन. If we have array of sample point just by filling the portions of unknown curve with the piece of known curve which passes through the nearby sample points. म्हणजे काय केलं एक कर्वने, एखादं मॅथेमॅटिकल इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचे. ते कशा थ्रू फाइंड आउट करतो आपण, तर इथे दिलेल्या कर्वच्या सॅम्पल पॉइंट्सच्या अप्रॉक्सिमेशन नुसार. बट अप्रॉक्सिमेशन कसं घ्यायचं, एखादा नोन कर्व घ्यायचा, त्या नोन कर्व वरून जे काही सॅम्पल कर्व दिलेला आहे त्या सॅम्पल कर्वचे पॉइंट्स पास होतात की नाही ते चेक करायचं आणि त्या नोन कर्व वरून आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे. बघा मग, सिन्स द नोन कर्व अँड अननोन कर्व शेअर्स, so assume that there are two curves will be much alike in this region. Now fill in a gap between the sample points by finding the coordinates. आता जो काही नोन कर्व आणि अननोन कर्व मधला सॅम्पल पॉइंट्स, हे जे काही पॉइंट्स दिलेले आहेत गिवन पॉइंट्स, या पॉइंट्स मधला जो काही डिफरन्स आहे किंवा गॅप आहे तो कसा भरून काढणार आहे आपण, तर त्याचे कोऑर्डिनेट्स पॉइंट शोधू. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अलॉंग द नॉन अप्रॉक्सिमेटिंग कर्व अँड कनेक्टिंग दिस पॉइंट्स विथ लाईन सेगमेंट. मग काय करायचं, अननोन कर्व नुसार नोन कर्व मध्ये ते सॅम्पल पॉइंट्स टाकले, त्या नोन कर्व मधनं काय करायचे, ते सॅम्पल पॉइंट्स लाईन सेगमेंटने कनेक्ट करायचे. जर ते सॅम्पल पॉइंट त्या लाईन सेगमेंटने नॉन कर्व मध्ये कनेक्ट होत नसतील पूर्ण, तर आपल्याला काय करायचे, त्यांचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आणि ते कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करून आपल्याला मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन शोधायचं आहे. नंतर बघा, फॉर द नॉन कर्व mathematical expression can be drawn for a function which passes through sample points in a limited region. म्हणजे काय, नोन कर्व मधनं आपण ते मॅथेमॅटिकल इक्वेशन सहजली फाइंड आउट करू शकतो सहज. नंतर आहे बघा, पॉलिनॉमियल फंक्शन कॅन बी यूज विच कॅन बी मेड टू पास थ्रू सॅम्पल पॉइंट्स बाय ऍडजस्टिंग पॅरामीटर्स. अशा प्रकारे आपल्याला काय करायचे, ही इंटरपोलेशन ही प्रोसेस डिझाईन करायची आहे. बघा, हे झालं इंटरपोलेशन प्रोसेस. ही कशासाठी यूज केली जाते, तर आपल्यामध्ये कम्प्युटरची जी काही डिजिटल ड्रॉइंग आहे आणि ॲनिमेशन पाथ आहे त्यासाठी आपण हे इंटरपोलेशन यूज करतो. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा आणि याच्या नोट्स राईट डाऊन करून सेंड करा. धन्यवाद.